लॉटरीचा निकाल. लॉटरी? पहिला 11 लाखाचा आकडा पाहूया. कुणाचं भाग्य फळफळलंय? HD सिरीज. HD 597. 597 2077 2077. चला आणखीन एक लखपती झाला. 11 लाख. परत एकदा नंबर वाचा ना, परत एकदा नंबर वाचा. तुम्ही लोडबोड करू नका, ते करायला आमचे लोडबोड आहेत. नाही पण माझ्याकडे तेच तिकीट आहे ना 11 लाखाचं. हो ना, हे काय HD 597 2077. हो तुम्ही लखपती झाला. अप्पासाहेब माझा मित्र लाखपती झाला. माझी 2 दिवसाची रजा टाका. बरोबरच आहे, आमचा माणूस आहे. माझा विश्वासच बसत नाही हो अप्पासाहेब. लोडबडे मला जरा चिमटा घेऊन बघा. तेवढ्या जोरान चिमटा घेतला दुखला ना. हो मी जागाच आहे. हो अप्पासाहेब हो मग इथं आलो तेव्हा माझी काय अवस्था होती. हो ना. हो आणि आता काय अवस्था अप्पासाहेब. सळेशराव इकडे या. कशाला बसा म्हणतो. तुमच्या खुर्चीत कशाला बसा. कशाला तुमच्या खुर्चीत बसायचं म्हणजे अवघड होतं. कशाला लोडबडे पाणी आणा. कसं वाटतंय? थोडं गुळमट होतं, विहिरीचं पाणी होतं. काय तुमच्या तब्येतीविषयी म्हणतो मी. हा तब्येत छान आहे की छान आहे. पुढचा निकाल करेक्ट आपला माणूस एवढा मोठा झाला. नसत्या उचापती तुम्हाला हव्यात कशाला? काय नमस्कार करतोय अप्पासाहेब. हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे झालं. वा वा वा. नारो शंकर असा नम्रपणा हवा. सदाशिवराव मोठे व्हा. सगळ्यांना मोठं करा. अप्पासाहेब बोल. तुमच्याकडची नोकरी गेली पण मला मोठा आधार मिळाला. कुठे येतो? ठेवलाय आतमध्ये ठेवलाय. मला निरोप द्या. येतो मी. अरे कुठे सोडून चाललात तुम्ही आम्हाला? म्हणजे वडीलकीच्या नात्याला काही बोललो असेल, नोकरीहून काढून टाकेन असा दम दिला असेल, हे सगळं खरं धरून चाललात खरे? अहो पण तुम्ही सकाळी नोकरून काढायचं असतं आजच्या जा असं म्हणालो नसतो का? उद्या जा असं का म्हणालो? म्हणजे माझी नोकरी आहे अजून? अहो गेलीच नव्हती. सदाशिवराव आता आम्ही तुम्हाला निरोप नाही देणार, मग आम्ही तुमचा सत्कार करणार आहोत. माझा सत्कार? बोंबो आमचे संपादक आम्ही नाही बरं. कोण? अहो आम्ही संस्थापक आणि संपादक सदाशिवराव खरे. माझा विश्वासच बसत नाही याच्यावर. माझ्या छातीत धडधडायला लागलं की काय? काय म्हणतात? धडधड असा आवाज येतो. सदाशिवराव तुम्ही घरी चला, ताबडतोब विश्रांती घ्या. कारण काय, उद्यापासून संपादकीय पदाचा ताण तुमच्या डोक्यावर आहेच ना. हे करायलाच लागणार ना काम मला सगळं. मग बँकेमध्ये खातं आहे का तुमचं? नाही हो, खातं उघडायला 5 रुपये लागतात. बँकेत खातं उघडा. ते तिकीट डिपॉझिट करा. 8-15 दिवसामध्ये 11 लाख तुमच्या खात्यात जमा होतील. चला. असा दिवस दिसेल तुम्ही आता घरी जा आणि ताणून द्या. काय धराधर बाई पेटी धुणं चालू आहे काय? थांबा जरा. कुठं गेलं तुमचं कन्यारत्न आणि दक्षिणी भूत? जिबीला जरा इस्त्री मारा हो. भूत म्हणे. अहो मला आणि मास्टरजी के कृष्णकुमाराच्या रात्याच्या कार्यक्रमाला गेले. त्या दोघांचं एकत्र हिंडणं फिरणं ताबडतोब बंद करा. म्हणजे मी लग्न ठरवलंय. काय म्हणाला? मालाचं लग्न ठरवलंय. अहो पण कुणाबरोबर? दैनिक बोंबामचे संपादक सदोबा खऱ्यांशी. कळायला काय झालं? अहो कुठे ते प्रसिद्ध मास्टरजी आणि कुठे तर तुमचा सदा खरे. सदा खरे आता 11 लाखाचा धनी झालाय. त्याला घर जावाई करून घेण्याचा विचार आहे माझा. अच्छा म्हणून त्याला संपादक करून घेतलात होय? होय. आपल्या आणि प्रेसची परिस्थिती सुधारायची असेल तर सदा आपल्या घरी येणं आवश्यक आहे, त्याच्या पैशा सकट. अहो पण मला सुप्रसिद्ध पुरुषाशी लग्न करायचंय. ती काय स्वतःला व्हिक्टोरिया राणी समजते की काय?
आणि आता सदोबाला लाखो रुपये मिळाले, तोही होऊन जाईल आपोआप प्रसिद्ध. हा, त्या मेल्या सदाच धाडस व्हायचं नाही मालाशी लग्न करायचं. मी आहे ना पटवायला समर्थ. हो, मी त्याच्यात खुली निघालोय आता. निश्चयाच्या बाबतीमध्ये आपला हात धरणारा कोणी नाही. एकदा ठरलं म्हणजे ठरलं. सदोबाचं आणि मालाचं लग्न होणार म्हणजे होणार. काय बोलताय काय आप्पासाहेब? अहो हे कसं शक्य आहे? म्हणजे मला ताईशी लग्न करणं म्हणजे हे ताई बी शब्द तोंडातून काढून टाका. महा डेंजरस असतात. लग्नात करायचं नाही असं तुम्ही ठरवत का? नाही असं ठरवलं नाही. मग पण म्हटलं अनायसे लग्न होण्याची शक्यताच नाही तर निदान ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा तरी करून टाकूया. आता ठरतंय ना. अ, आमची पोर मला तुम्हाला आवडतच नाही का? मला आवडत नाही असं कसं म्हणता येईल आप्पासाहेब? त्या सुंदर तर आहेतच. त्यांच्या सौंदर्याचं वर्णन करायचं म्हणजे मिणमिणत्या पणतीसमोर भगभगत्या सूर्याच्या तेजाचं वर्णन. पुरे आग्रलेख लिहित चला. वाचण्याच्या भानगडीत पडू नका. अहो यावेळी कसा रोख ठोक बोललं पाहिजे. रोख ठोक म्हणजे मी त्यानं शोभणार अरे, नाही. शोभण्याचं वगैरे माझ्याकडे लागलं. पण मी त्यांना कसं आवडणार? आपण आवडायला लावायचं. हं? बायका मूर्ख असतात. आमच्या घरात त्याची परंपरा आहे. नाही ते ठीक आहे. अहो पण आप्पासाहेब त्यांना कलाकार असलेल्या प्रसिद्ध पुरुषाशी लग्न करायचंय हो. आणि मला पृफ तपासण्याशिवाय दुसरी कला माहितच नाहीये. आणि प्रसिद्धीविषयी म्हणाल तर पलीकडच्या वाड्यातलं कुत्र सुद्धा माझ्याकडे बघून भुंक नाही हो. या दोन्ही गोष्टींचं काय करायचं मी पाहतो. तुम्ही मला फक्त साथ द्या. नाही ते सगळं ठीक आहे हो पण अवघड आहे हो. घाबरू नका. अहो मी एका फार मोठ्या संकटात सापडलोय. मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. संकटात? बोला बोला. ह्या मालीनं घरामध्ये कर्नाटकी नाचा आणून ठेवलाय. हा. तसं काही तिच्या मनात काय नाही. पण त्याच्या मनात हिच्याशी लग्न करण्याचा विचार. आणि या सगळ्या भानगडनं आमच्या कुटुंबाची फूस आहे. चांगले आहेत का होते अहो, गृहस्थ? कसले चांगले गृहस्थ. चांगले नाहीत? निरुद्योगी भणंग लेखाचा. भणंग नाही तर काय लेखाचा? मालाशी लग्न करून घर जावई होण्याचा विचार आहे त्याचा. हा. एकदा का तो घर जावई झाला, प्रेसचा मालक तोच, दैनिक बोमामचा संपादकही तोच. मग आमचं काय होणार? तुम्हाला पेपर टाकायला होईल तो. पेपर नाही नाही आप्पासाहेब असं होता कामा नये. अहो फार दिवसांनी माझं संपादक व्हायचं स्वप्न साकार झालंय. म्हणून म्हणतो मला मदत करा. माझे हात बळकट करा. करतो आप्पासाहेब करतो. तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे आप्पासाहेब. थँक्यू सदाशिवराव. अहो कसल्या मोठ्या संकटातून तुम्ही मला वाचवलं. थँक्यू सदाशिवराव. अहो काय सांगू तुम्हाला. माझ्या घरात या लोकांनी अक्षरशः नाच घर करून टाकले. आता इथं कधी थैत थैत थै 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 तक तक 1 2 3 4 5. अरे 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 काय चाललंय. काय चाललंय. बंद करा हा सगळा थिल्लरपणा. अय्या, आमच्या नृत्य साधनेला तुम्ही थिल्लरपणा म्हणताय नाही तर आप्पा. काय? हे सगळं बघून आमच्या सदोबाला काय वाटेल. अहो त्यांच्या समोर हा सगळा कचराच की सामान्य. काहीतरीच काय बोलताय अप्पा? सदोबा आणि नृत्य गायन काही संबंध नाही का दोन्ही गोष्टींचा? तेच म्हणते की मी. काय म्हणताय काय तुम्ही? हा, एवढा मोठा नृत्य विशारद आणि त्याच्या कलेला तुम्ही थिल्लरपणा म्हणताय? आप्पा, अहो तुमच्या जिभेला काही हाडबीड आहे की नाही? अप्पांना बहुतेक चेष्टा करायची लहर आलेली दिसते. कसली डोंबल्याची चेष्टा. अरे आमचा सदा खरे म्हणजे ग्रेट असा मी आहे. चुप रे. हे, सदा खरे ग्रेट पदवी दिलेली असते मला राज्यपालानं. थाय थेट राजा म्हटलं मी. राज्यपालाच्या पदवीचं राहू द्या. सिक्कीमच्या राजानं सदोबा खरना पदवी दिली. कुठली हो? आपलं ते दंडनाट सम्राट. दंडनाट सम्राट. उद्या आणून दाखवाय ना. कोण राजा? अहो, हे सदोबा कशाला गेले ते सिक्कीमला? सिक्कीमला कशाला गेला तो? कशाला गेला होतो? स्टडी करायला. अतिपूर्व दक्षिण लुमुंबातील पारंपरिक नृत्य प्रकार. केवढा मोठा प्रबंध होता माझा. नावात केवढा लांब लचक तक 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 तक. लुमुंबातील नृत्य रचना आणि गेले म्हणते सिक्कीमला. अय्या म्हणजे दर किधर और दवा किधर म्हणते मी. तुम्ही काही म्हणू नका. हा? तुम्हाला प्रॉन्जी चिली फ्राय ठाऊके का? काय? हे कोण असत आहे म्हणते मी. कोण असते होते? ईशान्य आफ्रिकेच्या राणीचं नाव देखील ठाऊक नाही तुमच्या नृत्य विशारदाला. आता बोला. काही गरज नाही राण्यांची नावं ठाऊक असण्याची. पण कुठेतरी वाचलंय ना नाव. तुम्ही नुसतं वाचलंय पण तिनं आमच्या सदोबा खऱ्याचा गंडा घातलाय. बांधलाय बांधलाय. अतिशय सुंदर आहे ती राणी दिसायला. पण स्वभावाने एकदम तिखट. एकदम तिखट. आज जरी तिची आठवण झाली ना तरी डोळ्यातून घळा 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 पाणी येत आहे. हे बघा. खरंच सुंदर आहे का होती? सुंदर. प्रॉन्जी चिली फ्राईड.
अहो काय विचारणं झालं हे लाल 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 एकदम लाल 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 म्हणे. तुम्हाला काय माहिती? हे फोटो दाखल ना आमच्या सदोबांनी. मला दाखवाल तो फोटो. पाहिजे कशाला ते फोटो? एवढे असतील हे सम्राट तर होऊन जाऊ दे की म्हणते मी. आता का बापरे? अहो प्रत्येक सामन्याच्या वेळी बापाचं नाव घ्यायची सवय आहे त्यांची. तुम्ही नाही का दरवेळेला अय्यो करे. ठीक आहे, होऊन जाऊ द्या. मास्टरजी रेडी? एव्हर डिअर. काय सदोबा अहो काय चाललंय काय तुमचं आप्पा? अहो कसला रेडी? माझा इथे रेप. अहो मी घाबरले हो. तुम्ही कशाला घाबरता? मी आहे तुमच्या अहो पाठी. म्हणूनच घाबरलोय मी. अहो 25 वेळा मी जन पिक्चर अहो, पण पाहिले. मी एकदाही पाहिलं नाही ना. अहो म्हणलं तुमच्या साथीला डब घेऊन बसतोय. त्यापेक्षा तो डोक माझ्या टाळक्यात अरे, राहणार. गप्प निदान बस. वाजेल तरी माझं अहो, डोकं. तुम्ही नका. अहो, पण तुम्हाला- अगं, अगं, अहो,